इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर स्टार्ट केलं होतं आपण. मध्ये थोडं मेडिकल इमर्जन्सी होतं, मेडिकलचा प्रॉब्लेम होता म्हणून मी गॅप झाला आपला. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये थोडंसं रिव्हिजन करून घ्यावी. इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये काय आहे, आपण चार्जची डेफिनेशन पाहते. क्वांटिटी असते, क्वांटिटी म्हणण्यापेक्षा एक प्रॉपर्टी आहे मटेरियलची, ज्याच्यामुळे मटेरियल इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स करतो. ओके, त्या प्रॉपर्टीला आपण चार्ज म्हणतो. चार्जचे 2 टाईप्स होते, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे 2 चार्ज होते. पॉझिटिव्ह चार्ज ऑब्वियसली एव्हरी मटेरियल इज कंपोज फ्रॉम ॲटम्स. ओके, प्रत्येक मटेरियलमध्ये ॲटम्स असतात आणि ॲटम्समध्ये कसा इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. न्यूक्लियस सेंट्रल पार्ट असतो, त्याच्या अराउंडमध्ये इलेक्ट्रॉन हे ऑर्बिट्समध्ये रिव्हॉल्व होत असतं. न्यूक्लियस हा सेंट्रल पार्ट असतो आणि त्याच्या अराउंड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन हे रिव्हॉल्व होत असतात. ओके, इलेक्ट्रॉन्सवर कोणता चार्ज असतो तो असतो निगेटिव्ह चार्ज. न्यूक्लियसवर कोणता चार्ज असतो तो असतो पॉझिटिव्ह चार्ज. वाय? कारण न्यूक्लियसमध्ये काय असतात, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ओके, त्याच्यामधून न्यूट्रॉन हा चार्जलेस पार्टिकल आहे, नॉट ऑन न्यूट्रल म्हणायचे नाही, तो चार्जलेस पार्टिकल आहे, चार्जलेस. व्हाईल प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज. ओके, व्हाईल प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह, मग चार्जलेस आणि पॉझिटिव्ह, तो पॉझिटिव्ह चार्जमुळे टोटल न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके, सिंगल प्रोटॉनवर जे चार्ज असतो तो 1.6 × 10⁻⁹ कुलम असतो, पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवर सेम चार्ज बट निगेटिव्ह असेल, 1.6 × 10⁻⁹ कुलम. स्मॉलेस्ट चार्ज इन द वर्ल्ड हाय. ओके, हालांकी याच्यापेक्षाही स्मॉल चार्ज आहे, त्याला कॉर्क पार्टिकल असं म्हटलं तर त्याचे कॉर्क चार्ज असतात. बट आपल्यासाठी तरी, तुमच्यासाठी आता तो न्यूक्लियर फिजिक्सचा पार्ट आहे, तो आपल्यासाठी तरी हा स्मॉलेस्ट चार्ज असं कन्सिडर करू शकतो. चार्जच्या प्रॉपर्टीज होत्यात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील तर ते अट्रॅक्ट करतील, म्हणजे अनइक्वल चार्ज असतील, नेचर त्यांचे डिफरंट असेल तर अट्रॅक्शन असेल पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये. पॉझिटिव्ह लाईक चार्जेस असतील, निगेटिव्ह असतील तर ते एकमेकांना रिपल करतील. अजून दुसरी गोष्ट, चार्ज हे मल्टिपल्समध्ये असतात. एखाद्या बॉडीवर चार्ज पाहिला तुम्ही, एखादी बॉडी त्याच्यावरचा चार्ज पाहिला तर चार्ज इज इक्वल टू ऑलवेज NE असेल. व्हॉट N इज इक्वल इंटिजर. ओके, अँड E इज अ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ऑलवेज त्याच्या मल्टिपलमध्ये असतो. 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन, ऑलवेज या गोष्टीला 1, 2, 3, 4, 5 ने मल्टिप्लिकेशन होईल. याला आपण म्हणतो क्वांटायझेशन ऑफ चार्जेस. क्वांटायझेशन म्हणजे एक परफेक्ट स्टेपमध्ये इन्क्रीज होणं किंवा डिक्रीज होणं. ह्या लहान लहान गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर आपण कुलम्स लॉ पाहिला होता की 2 चार्जमधला फोर्स कसा डिफाईन होतो, तर तो कुलम्सने डिफाईन केला आहे. अँड दॅट्स एक्झॅक्टली सेम ॲज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जस्ट लाईक ग्रॅव्हिटेशनल फोर्स. 2 मासिव्ह बॉडीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स जसा डिफाईन झाला आहे तसा 2 चार्जमधला कुलॉम फोर्स डिफाईन झालेला आहे. 1 मिनिट, मग बघून बरोबर दिसतंय का. तर अकॉर्डिंग टू कुलॉम्स, force between 2 charges, suppose these are the 2 charges, positive Q and negative Q. आपण कन्सिडर करू निगेटिव्ह Q. दोघं एकमेकांना अट्रॅक्ट करतील तर हा असं, याला आपण 1, याला आपण 2 दिला तर फोर्स ऑन 1 ड्यू टू 2. ओके, फोर्स ऑन 2 ड्यू टू 1, फोर्स ऑन चार्ज दिस ड्यू टू दिस चार्ज हाय. एकमेकांच्या अपोजिट काय घेतलं, दोघं एकमेकांना अट्रॅक्टिव्ह. ओके, फ्रॉम दिस वी कॅन राईट वाय, कारण मॅग्निट्यूड जे असेल दोघं फोर्सचे हे काय असेल, हे इक्वल असेल. निगेटिव्ह इज ड्यू टू ओनली साईन. आणि या फोर्सची डेफिनेशन आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस, मीन्स Q1 Q2 क्या इथं. ओके, इथं Q1 आणि याला Q2 देऊन देऊ आपण. Q1 Q2 अपॉन इनव्हर्सली, म्हणजे अपॉन म्हणण्यापेक्षा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम झालेलं आहे, म्हणून फास्ट लिखत मी. हां,
ओके. आणि मग इथं सॉरी असं येईल आणि मग याचं कन्वर्शन एक कॉन्स्टंटमध्ये होतं Q1 Q2 अपॉन R². ओके. कॉन्स्टंट 1/4πε0 असा होता. इप्सिलॉन म्हणजे काय, परमिटिव्हिटी. ते झालं असेल तर ठीक ना, तर नेक्स्ट लेक्चरला येईलच की परमिटिव्हिटी म्हणजे काय ते एक्सप्लेन करायला मी. हे K = 1/4πε0 इथपर्यंत झालेलं होतं. त्याच्यानंतर 2-3 प्रॉब्लेम्स पण घेतले तिने. आता प्रॉब्लेम्स कंटिन्यू करू. अकॉर्डिंग टू नोट्स 5 नंबरचा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला नोट्स सेंड नसेल केली तर करेल परत आज. 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे. एक डायग्राम दिली, एक स्क्वेअर दिला आहे, इथं चार्ज ठेवले 4. ओके. A B C D प्लस Q प्लस Q प्लस Q मायनस Q. ओके. फाइंड द नेट फोर्स ऑन चार्ज ॲट C. सीवर जो चार्ज याच्यावरचा नेट फोर्स फाईंड करायला लागला. व्हॉट? फाइंड नेट फोर्स ऑन चार्ज ॲट C म्हणजे मायनस Q असेल. आता मायनस Qवर फोर्स कोणाकोणामुळे येतो आहे? फर्स्ट ऑफ ऑल तर हे मायनस Qवर फोर्स कोणाकोणामुळे येतो आहे? दिस चार्ज ह्या चार्जमुळे येतो आहे, ह्या चार्जमुळे, ह्या चार्जमुळे. प्लस Q काय करेल, त्याला ॲट्रॅक्ट करून घेईल. ओके. हा जो बी वरचा चार्ज आहे हा काय करेल, अट्रॅक्ट करेल. सो फोर्स या डायरेक्शनला असेल. क्यू काय करेल, सॉरी हा जो क्यू आहे ए वरती तो पण काय करेल, या डायरेक्शनने याचा असं अट्रॅक्ट करेल. ओके. आणि डी वरचा चार्ज हा पण अट्रॅक्ट करेल. म्हणजे काय, ह्या जो क्यू चार्ज आहे मायनस क्यू याच्यावर फोर्स किती, 1 2 3 तिघांचे काय होईल, ऑब्व्हियसली व्हेक्टर समेशन होणार आहे. काय होईल, समेशन होईल. बट कसं समेशन होतं, अकॉर्डिंग टू व्हेक्टर. से दिस इज फोर्स ऑन सी ड्यू टू बी FCB, दिस इज फोर्स ऑन सी ड्यू टू A and दिस इज फोर्स ऑन सी ड्यू टू D. दिसतंय का तुम्हाला, क्लिअर आहे का, बघू मला दिसतंय. आता नेट फोर्स FCA प्लस FCB प्लस FCD. दिस इज इक्वेशन फर्स्ट. आता FCA हा FCB इकडं, हा FCD. FCB बघा, हा असा फोर्स आहे, हा व्हेक्टर आहे. दोघा समेशन का म्हणजे काय येईल, यांच्या रिझल्टन येईल. रिझल्टन कसा येईल, दोघांच्या मधून असा जाईल. ओके. म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकतात, FCA प्लस F रिझल्टन. F रिझल्टन म्हणजे काय, F रिझल्टनसाठी आपण R यूज करू फक्त खाली. F रिझल्टन कोणाच्या, CB आणि CD, CB आणि CDच्या, तो बरोबर ह्या डायरेक्शनला, मग दोघांचे डायरेक्टली समेशन होईल आणि नेट फोर्स मिळेल. 9 R याला फाईन करायचे असेल तर याला फाईन करायचे असेल, मॅग्निट्यूडमध्ये घेऊ आपण. त्याच्यामुळे डायरेक्शन तर ठीक आहे, दोघांचे समेशन करायचे म्हणून मॅग्निट्यूड घेतलं आहे. मॅग्निट्यूडमध्ये काय येईल, CB स्क्वेअर CD स्क्वेअर CB CD कॉस 90. व्हाय 90, कारण CB आणि CD मध्ये काय अँगल काय, कॉस 90 काय येतो, तर कॉस 90 तो 0. राहिले काय, FCB स्क्वेअर FCD स्क्वेअर. ओके. से दिस साइड्स आर A
ए दिलं आहे का प्रॉब्लेममध्ये, नाही दिलं आहे, मी कन्सिडर करून घेतो ती साईड काय ए का स्क्वेअर येतो. आता FCB काय येईल, तर फ्रॉम डेफिनेशन के क्यू फक्त मॅग्निट्यूडमध्ये घेतो आहे मी, साईन नाही घेते म्हणून. FCB काय येईल, दोघा चार्ज स्क्वेअर होऊन जाईल. हा पण क्यू आहे तो पण क्यू आहे, मायनस प्लस मायनस आहे पण तो मायनस आला असता पुढे पण आपण मॅग्निट्यूड घेतोय तर तो स्क्वेअर होऊन जाईल. डिवाइड बाय वॉट डिस्टन्स बिटवीन देम त्याच्या स्क्वेअर. हा FCB. FCD कसा येईल, सेम के क्यू स्क्वेअर अपॉन स्क्वेअर. कारण बघा दोघांमध्ये एज आहे, डिस्टन्स एज आहे, चार्जची मॅग्निट्यूड क्यू ए क्यू ए क्यू ए, म्हणजे हा फोर्स येणार आणि हा फोर्स का असेल, सेम असेल. सॉरी, याच्यामध्ये पुट करू आपण. सो रिझल्टंट फोर्स दिस के क्यू स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस के क्यू स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. हा पण स्क्वेअर येईल कारण ते दोघांच्या स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर टर्म डायरेक्टली कॉमन घेतोय मी, के क्यू स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर अंडर रूट 2. y2 ही पूर्ण टर्म आउटसाईड घेतली मी, स्क्वेअर होता पूर्ण ब्रॅकेटच्या स्क्वेअर निघून जाईल, हा पण ब्रॅकेटच्या स्क्वेअर निघून जाईल आणि इथं काय राहील, 1 राहील, 1 राहील, 1 + 1 is 2. बुकमध्ये थोडंसं वेगळं सॉल्व केलं आहे, नोट्समध्ये काय केलं आहे, हा फोर्स आणि हा फोर्स सेम आहे तर त्यांनी त्याला एफ कन्सिडर करून घेतला आहे आणि फक्त इथं एफ पुट केला आहे, मी पूर्ण फॉर्म्युला पुट केला आहे, काहीच डिफरंट नाही, सेम. आता काय, दिस इज रिझल्टंट फोर्स. हा रिझल्टंट मिळाला. आता नेट फोर्स म्हणजे काय, फ्रॉम डेफिनेशन फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, नेट फोर्स एफ नेट इज इक्वल टू CA FCA, बरोबर आहे. याला इक्वेशन फर्स्ट देऊ आपण, याला इक्वेशन सेकंड देऊ. आपल्याला एफ नेटसाठी FCA फाईन करायचं आहे. आता FCA म्हणजे काय, FCA इज इक्वल टू के क्यू 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 स्क्वेअर डिवाइड बाय दोघांच्या मध्ये जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअर येईल. मग दोघांच्या मध्ये डिस्टन्स काय, तर से बी एवढं डिस्टन्स आपण कन्सिडर केलं बी. बट फ्रॉम ट्रँगल ADC, या पूर्ण ट्रँगलवरून हा काय 90 आहे, सो बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर. सो बी तर काय आला तो 2a स्क्वेअर. बी स्क्वेअर इज इक्वल टू वॉट 2a स्क्वेअर. तर मी इथं पुट करतो आता 2a स्क्वेअर. हा काय FCA. तर फॉर रिझल्टंट वॉट, सॉरी नेट फोर्स एफ नेट ऑन चार्ज Q at C is equal to FCA means KQ square upon 2A square plus resultant of these two forces, तो काला है KQ square upon A square under root 2. What KQ square upon A square common, तो काय under root 2 plus 1. याला फर्दर सिम्प्लिफाय केलं आहे का, नाही केलं आहे, दॅट्स अवर ॲन्सर. साधा आणि सिम्पल, जसं ग्रेव्हिटेशनल होतं ना तसंच याच्यात पण करायचं. बघ नेट फोर्स कशावर विचारला आहे, त्याच्यावर जेवढे चार्जेस मी फोर्स येणार आहे सर्वांचे वेक्टर समेशन करायचे. वेक्टर समेशन पॉईंट का होता, हा एक फोर्स इकडं हा इकडं, दोघांचे वेक्टर समेशन केलं त्याला आपल्याला रिझल्टंट असंच जावं लागणार आहे. तर रिझल्टंट असा, रिझल्टंट काय असेल, इकडं असा होता तो रिझल्टंट असं. मग हे दोघं सेम डायरेक्शनला आहे, मग इथे हे करण्याची गरज नाही, दोघांचं समेशन केलं म्हणून मी इथं असं आलेलं आहे. ज्यावेळेस दोन वेक्टरचे डायरेक्शन सेम असेल तर आपण डायरेक्टली समेशन करतो दोघांचे.
हे करायची गरज नसेल. दोन वेक्टर वेगवेगळ्या डायरेक्शनला असेल तर आपण रिझल्टंट फाईंड करतो. समेशन करण्यासाठी रिझल्टंट म्हणजे समेशन, त्यावेळेस हा वे यूज करतो आपण. म्हणून फक्त हा जो फोर्स आहे आणि याच्यासाठीच हे यूज होईल. नंतर त्यांच्या रिझल्टंट आणि FCAसाठी डायरेक्टली समेशन होईल. एवढं करण्याची गरज नसेल कारण दोघं सेम डायरेक्शनला असतील. Problem number 6. Find net force on charge capital Q. Minus plus. सेम आहे. एक हा स्क्वेअर दिला आहे. minus q, this is a, this is v, this is c, हा परत मायनस q, हा d, हा प्लस q. आणि हा असा चार्ज स्क्वेअर आहे, हा रेक्टँगल नाही, आणि मध्ये असा q ठेवला आहे. दिस इज साईड a. आता विचारलं काय, नेट फोर्स ऑन चार्ज q, एफ नेट ऑन कॅपिटल Q. कुठं विचारला आहे, कॅपिटल Qवरचा नेट फोर्स विचारला आहे. याच्यावर नेट फोर्स कसं काय, तर 4 चार्जेस याच्यामुळे पण येतोय, याच्यामुळे पण येतोय, याच्यामुळे पण, याच्यामुळे. हा बघा इथं साईन दिलेलं नाही म्हणजे हा काय पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह चार्ज हा काय करेल, याला इकडं ओढत राहील. हा चार्ज पॉझिटिव्ह काय करेल, तिकडं फोर्स करेल. बघा पॉझिटिव्ह रिपल म्हणजे हा चार्ज इकडं होईल. या चार्जमुळे जो फोर्स येणार आहे त्याचे डायरेक्शन काय असेल, असं लागलेच लिहून घ्या. FD घेऊ आपण. डीमुळे येणारा फोर्स त्या डायरेक्शनला, बीमुळे येणारा फोर्स सेम डायरेक्शनला. क्यू काय करेल, क्यू त्याच्या साईडला ओढत राहील कारण हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह. तर FCS असेल हा क्यू, म्हणजे सी वरचा क्यू काय करेल, तो त्याच्या साईडला ओढेल. ए वरच्या मायनस क्यू काय करेल, तो पण निगेटिव्ह आहे, हा तर कॅपिटल पॉझिटिव्ह आहे, तर त्याच्यावरचा फोर्स असा असेल. तर असे फोर्सेस याच्यावर जेवढे चार्ज असेल सर्व फोर्स आधी डायग्राममध्ये ड्रॉ करून घ्यायचे. आता बघा हा चार्ज आणि हा चार्ज सेम मॅग्निट्यूडचा आहे, म्हणजे सेम मॅग्निट्यूड आहे, आणि हे जे डिस्टन्स आहे दोघांमधलं हे आणि हे डायगोनलच्या बरोबर हाफ असेल, म्हणजे हे डिस्टन्स सेम आहे. दुसरी गोष्ट चार्जच्या मॅग्निट्यूड सेम आहे, म्हणजे या चार्जवर येणारा फोर्स ड्यू टू दिस चार्ज अँड दिस चार्ज इक्वल असेल आणि त्याचे डायरेक्शन काय अपोजिट आहे, म्हणजेच काय फोर्स ए फोर्स सी असं आहे ते. ओके, म्हणजे ते एकमेकांना कॅन्सल करते. मग ह्या चार्जवर नेट फोर्स ह्या डायरेक्शनला, ही जी डायरेक्शन आहे अशी, ह्या डायरेक्शनला नेट फोर्स का असेल, 0 असेल. एकाच चार्जवर या साईडने पण सेम फोर्स आहे ओढला, आणि या साईडने सेम फोर्स आहे. एक स्टोन आहे, त्याला एक रोप दोरी बांधलेली आहे, इकडं पण ओढतात तिकडं पण जातो, स्टोन कुठं जातं जागेवर असेल, सेम फोर्स असेल, सेम. मग याच्यावर नेट फोर्स याच्यामुळे काय होतोय, 0 येतोय. ओके, 2 चार्जमुळे. मग या 2 चार्जमुळे काय होतंय, तर या 2 चार्जमुळे बघा हा जो चार्ज याला त्या साईडला ढकलतो आणि तो चार्ज त्याच साईडला ओढतोय, म्हणजे नेट फोर्स ऑन दिस क्यू इज FB प्लस FD. बाकी काय, FB तिकडं ओढतोय, हा फोर्स आणि हा पण तिकडं, दोघं सेम डायरेक्शन आहे, दोघांचं समेशन होईल. आणि FB काय येईल, मग FB काय येईल, तुम्ही काय करतो, ही एक लाईन जॉईन करतो, ही जॉईन करतो, हा तुमच्या A/2, हा तुमच्या A/2 एवढं, हा A/2. मला Q आणि हा Q या दोघांमधलं डिस्टन्स काढायचे असेल म्हणून मी असं घेतलं. हा काय A/2 आहे तर A/2 येईल. मग C दिस इज B, सो B² इज इक्वल टू
ओके. ए स्क्वेअर बाय 2 हा काय आला ए स्क्वेअर बाय 2 बरोबर आलं का. बरोबर आहे. ए स्क्वेअर बाय 2 ही साईड का आली ए स्क्वेअर बाय, ही ए स्क्वेअर बाय 2 म्हणजे ही पण ए स्क्वेअर बाय 2 आहे. सो फोर्स हां बी, फोर्स ड्यू टू चार्ज ॲट बी इज इक्वल टू के क्यू कॅपिटल क्यू अपॉन दोघांमधलं डिस्टन्स ते काय होतं बी स्क्वेअर घेतलं मी, डिस्टन्स बी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर बाय 2 अँड सेम के क्यू कॅपिटल क्यू ए स्क्वेअर बाय 2. ह्या चार्जमुळे हे पण डिस्टन्स सेम आहे, हे डिस्टन्स सेम आहे, ह्याच्या मॅग्निट्यूड याचे मॅग्निट्यूड याचे मॅग्निट्यूड याचे मॅग्निट्यूड फक्त तेवढं घेतलं. दोघांची व्हॅल्यू इथं पुट करा, यू विल गेट आन्सर. सॉरी अरे सर्दी. Next problem 7 number. Where should we keep a third charge on the line joining two charges such that third charge is in equilibrium as shown in figure. एक फिगर दिली जास्त मोठी होईल. इथं प्लस क्यू दिलाय, इथं प्लस 4Q दिलाय. ओके, डिस्टन्स बिटवीन देम दिलाय कॅपिटल एल. दिस इज चार्ज 1, दिस इज चार्ज 2 असं दिलं. विचारलं काय व्हेअर शुड वी कीप अ थर्ड चार्ज ऑन द लाईन जॉईनिंग, ऑन द लाईन सांगून दिलं आहे जॉईनिंग टू चार्जेस सच दॅट थर्ड चार्ज इज इन इक्विलिब्रियम फॉर शोन इन फिगर. आपण या जी लाईन जॉईन करते या दोघा चार्जला, जी लाईन जॉईन करते या दोघं चार्जला, त्या लाईनवर आपण थर्ड चार्ज ठेवणार आहे. पण तो कुठं ठेवणार जेणेकरून तो थर्ड चार्ज इक्विलिब्रियममध्ये राहायला पाहिजे. इक्विलिब्रियम म्हणजे काय, तो मूव्ह व्हायला नको, कुठं स्टेशनरी व्हायला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरचा नेट फोर्स हा 0 व्हायला पाहिजे. म्हणजे एखादा पार्टिकल इक्विलिब्रियम असेल तर त्याच्यावरच्या इकडे जाणारा फोर्स आणि इकडे जाणारा फोर्स का असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे, एकदम इक्वल. ओके, मग या लाईनवर कोण ठेवणार, दिस इज अ सेंटर फोर्स, सेंटर ऑफ डिस्टन्स. ओके, समजा मी इथं ठेवला आणि मी ठेवला प्लस क्यू चार्ज. मी काय केलं, प्लस क्यू चार्ज एवढा तिथं ठेवून दिला. आता या दोघांमध्ये इथून तर इथं जे डिस्टन्स आहे ॲज कम्पेअर टू दिस डिस्टन्स जास्त आहे. ओके, मग हा फोर्स जो असेल आपल्याला माहिती, फोर्स बिटवीन टू चार्ज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दिस. जसं जसं डिस्टन्स इन्क्रीज होत जाईल फोर्स का होईल, कमी कमी होत जाईल. म्हणजे याच्यामुळे आणि अजून दुसरी गोष्ट असं आहे, दोघं चार्जच्या प्रोडक्टवर डिपेंड करा. तर क्यू इंटू क्यू स्मॉल येईल ॲज कम्पेअर टू क्यू इंटू 4Q. दोघांचे प्रोडक्ट बघा, या क्यूवर येणारा फोर्स ड्यू टू दिस अँड ड्यू टू दिस असं बघतो आपण. आता याच्यावर येणारा हा, याच्यामुळे जो फोर्स येईल तो जास्त असेल कारण हा चार्ज काय जास्त आहे ॲज कम्पेअर टू दिस. याच्यामुळे येणारा फोर्स क्यू इंटू क्यू होईल आणि या चार्जवर याच्यामुळे येणारा फोर्स 4Q इंटू क्यू असा होईल. मग कोणता जास्त असतं, याच्यामुळे येणारा फोर्स, याच्यावर जो फोर्स येणार याच्यामुळे ह्या चार्जमुळे तो जास्त असेल. सेकंड चार्जचा जो फोर्स आहे तो जास्त असेल ऑब्वियसली. अजून दुसरी गोष्ट, मी इथं याला ठेवलं आहे, हे डिस्टन्स कमी, हे डिस्टन्स ॲज कम्पेअर टू हे डिस्टन्स कमी. मग डिस्टन्स जर कमी असेल तर फोर्स जास्त असतो, म्हणजे परत डिस्टन्स कमी म्हणून फोर्स जास्त. मग तो इक्विलिब्रियममध्ये राहील का, नाही. हा चार्ज जास्त फोर्स ॲक्ट करेल. पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, इकडे ढकलेल तो. हा 4Q काय करेल, इकडे ढकलेल. हा Q काय करेल, तिकडे ढकलेल. पण याचा फोर्स जास्त आहे म्हणून चार्ज मूव्ह होईल, तो इक्विलिब्रियममध्ये राहणार नाही. म्हणून इक्विलिब्रियमसाठी आपल्याला चार्ज इकडं सेटल करावं लागेल, से कॅपिटल Q. आता काय झालं बघा, याच्यातलं डिस्टन्स कमी होऊन गेलं, म्हणजे याच्या डिस्टन्सच्या व्ह्यूने विचार केला
तर याच्यातला डिस्टन्स कमी झाला म्हणजे या फोर्समुळे या चार्जमुळे हा जो चार्ज आहे याच्यामुळे येणारा फोर्स आहे याच्यावर तो जास्त असेल ॲज कम्पेअर टू दिस फक्त डिस्टन्सच्या व्ह्यूने. अँड ह्याच्या चार्जची मॅग्निट्यूड जास्त आहे, ऑब्वियसली चार्जची मॅग्निट्यूड जास्त आहे म्हणून याच्यावर जो येणारा फोर्स आहे ड्यू टू दिस तो जास्त असेल ॲज कम्पेअर टू दिस, म्हणजे ते इक्विलिब्रियममध्ये येणार. चार्जच्या प्रोडक्टमुळे जास्त फोर्स हा अप्लाय करेल आणि डिस्टन्समुळे हा अप्लाय करेल. ओके, म्हणजे कुठेतरी डिस्टन्समुळे याला फायदा होतो आहे आणि स्वतःच्या चार्जमुळे याला फायदा होतो आहे. दोघं एकमेकांना काउंटर करून काहीतरी इक्विलिब्रियम कंडिशन इकडं कुठेतरी सापडणार आहे. ओके, से इथं इक्विलिब्रियमवर आहे, आपण कन्सिडर केलं ते दिस इज डिस्टन्स एक्स असं मी कन्सिडर केलं. हा प्लस क्यू चार्ज आहे. आता प्लस क्यू चार्ज काय करेल, इकडं फोर्स ॲक्ट करून देईल आणि हा 4 प्लस क्यू चार्ज इकडं फोर्स ॲक्ट करेल. ओके, पूर्ण डिस्टन्स का होता यल आहे, तर हे डिस्टन्स किती असेल यल मायनस एक्स, कारण मी याला एक्स मानलं. सो चार्ज ड्यू टू 2 चार्ज ड्यू टू 2 याच्यामुळे येणारा फोर्स ड्यू टू दिस याच्यामुळे येणारा फोर्स तो का असेल के कॅपिटल क्यू याच्यावर येतो आहे आणि 4Q अपॉन डिस्टन्स बिटवीन देम यल मायनस एक्सच्या स्क्वेअर याच्यामध्ये डिस्टन्स यल मायनस एक्स. फोर्स ड्यू टू चार्ज 1 याच्यामुळे येणारा फोर्स तो का असेल के क्यू स्मॉल क्यू, हा स्मॉल क्यू होता, हा क्यू एक्स स्क्वेअर. ओके, ऑब्वियसली नेट फोर्स आपल्याला काय पाहिजे असा पाहिजे का 0 व्हायला पाहिजे, तर नेट फोर्स काय घेणार मी. सो नेट फोर्स ऑब्वियसली काय येईल 0 येईल. मग नेट फोर्स कसा येईल 0. F1 काय असेल या F1 काय असेल असा तिकडं, F2 काय असेल असा. मग नेट फोर्स केव्हा 0 येईल, नेट फोर्स 0 येईल ज्यावेळेस F1 प्लस F2 इज इक्वल टू 0. ओके, F1 मॅग्निट्यूडमध्ये घेतलं वेक्टरमध्ये घेतला तर असा दिसेल तो, कारण F1ची टी डायरेक्शन आहे, F2ची ही डायरेक्शन आहे. सो F1 इज इक्वल टू F2. म्हणजे ज्या वेळेस इक्विलिब्रियममध्ये असेल तर डायरेक्टली एवढं करायची गरज नाही. F1 इज इक्वल टू F2 पुट करा, त्या तिकडे जाणारा फोर्स आणि इकडे येणारा फोर्स दोघांना इक्वल पुट करून द्या. मग F1 काय के क्यू क्यू अपॉन एक्स स्क्वेअर के क्यू क्यू अपॉन यल मायनस एक्सच्या ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, कॅन्सल. अजून काही राहिलं का, सुटलं का माझ्याने वाटतं काहीतरी. 1 मिनिट, बरोबर आहे. 9 कुठून आला 4 कुठून आला. F1 एक्स स्क्वेअरवाला जो आहे ओके 4Q तो 4Q होता, सर्व कॅन्सल तर 4 राहील. हा इकडे येईल यल मायनस एक्सच्या स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4. याला फर्दर सॉल्व केलं मी सपोज तर काय होईल यल मायनस एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू हा काय राहिला तुमच्या स्क्वेअर काढून घेतला मी प्लस मायनस 2 अंडर रूटमध्ये जाणार तो प्लस मायनस 2 जाईल. ओके, मला फाईन काय करायचे, मला फाईन करायचे की मी तो चार्ज कुठं ठेवणार आहे. तर मला इथून त्याचे डिस्टन्स फाईन करावं लागेल, और इथून जसं विचारलं असेल तसं विचारलं नसेल तर एक्स फाईन करा, संपून जाईल त्यांची गोष्ट. एक्सची व्हॅल्यू फाईन करायची मला. एक्स फाईन करण्यासाठी यल मायनस एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 2 एक्स. सो यल इज इक्वल टू प्लस मायनस 2x प्लस एक्स, त्या साईडला गेला एक्स. याच्यावरून 2 वेगळे व्हॅल्यू येतील, 2 व्हॅल्यू येतील या साईडला किती. फर्स्ट यल इज इक्वल टू प्लस 2x प्लस एक्स अँड यल इज इक्वल टू मायनस 2x प्लस एक्स, अशा 2 येतील. प्लस मायनस प्लस मायनस म्हणून बघा आठवण ठेवायचं. ज्या वेळेस तुम्ही इकडं स्क्वेअर रिमूव्ह करणार आहे इकडं प्लस मायनस 2 घ्यायचे, 2 व्हॅल्यू घ्यायचे. तिकडं याला अंडर रूटमध्ये घ्यायचं, 4च्या रूट घ्या पण प्लस मायनस
1 करा. स्क्वेअर रूट घ्या 4चा, रूट नका, स्क्वेअर रूट घ्या आणि पण प्लस मायनस 1 प्लस मायनस ठेव द्या. वॉट 3x. ओके, सो x इज इक्वल टू L/3. x इज इक्वल टू काय आला L/3. इथून L इज इक्वल टू वॉट -x. सो x इज इक्वल टू काय आला -L. तर x इज इक्वल टू मायनस L तर येणारच नाही. x इज इक्वल टू -L जे घेतला मी, तर तो कुठंतरी इकडं -L इथं येईल, कारण L काय एवढी साईड आहे, मग इथून डायरेक्ट इथपर्यंत आहे. तर ते शक्य नाही, चार्ज इथं बाहेर नाही यायला पाहिजे, चार्जमध्ये यायला पाहिजे. तर इथून तर असा म्हणजे यांचा आन्सर असेल दिस. हा जो x असेल हा काय असेल L/3. म्हणजे चार्ज शुड बी कीप्ट ॲट L/3 डिस्टन्स फ्रॉम फर्स्ट चार्ज ऑन दिस लाईन. म्हणजे या चार्ज सेकंड चार्जपासून काय येईल त्याचे डिस्टन्स, तर सेकंड चार्जपासून डिस्टन्स जे येईल ते काय असेल L-x. साधं सिम्पल आहे. सेकंड चार्जपासून एक्सची व्हॅल्यू का काढली मी, बस याला सॉल्व करा. 3L - L3 सो 2L/3. तर इथून जे डिस्टन्स घेतलं तुम्ही हे L-x, हे इथून हे तर काय तर मग 2L/3. तुम्हाला जसं विचारलं असेल तसं लिहावं लागेल. सेम प्रॉब्लेम आहे नेक्स्ट प्रॉब्लेम पण एकदम सेम आहे, फक्त तिथं काय केलं आहे चार्जेस चेंज केले. थोडं हिंट देऊन देतो मी, ते बघून घ्या. आणि थोडं प्रिंटिंग मिस्टेक पण आहे, ते क्लिअर करून घेऊ आधी. सॉल्व नाही करून देत मी. बघा त्यांनी काय दिलं आहे, 2 चार्जेस असे दिले. हा प्लस Q आहे, बुकमध्ये हा 4Q झाला आहे, त्याला -9Q करून घ्या. वॉट -9Q आहे. अगेन डिस्टन्स बिटवीन देम इज कॅपिटल L. दिस इज 1, दिस इज 2. वन 2 +Q -Q L. ओके, असं दिलं आहे. आणि त्यांनी सेम विचारलं आहे की थर्ड चार्ज ठेवायचा आहे, पण तो असा ठेवायचा की इक्विलिब्रियममध्ये पाहिजे. सपोज त्यांनी तर लाईन काही दिले नाही की लाईनवर ठेवायचा काय. सपोज थर्ड चार्ज मी इथं कुठं ठेवला, ओके, आणि तो जे मी पॉझिटिव्ह घेतला तर हा काय करेल, हा निगेटिव्ह चार्ज आहे त्याला काय करेल अट्रॅक्ट करेल. ओके, आणि हा पॉझिटिव्ह काय करेल रिपल करेल. म्हणजे ह्या चार्जवर जो फोर्स येईल ड्यू टू दिस सेम डायरेक्शन आहे, तो चार्ज तिकडं ओढला जाईल, स्टेशनरी राहणार नाही, इक्विलिब्रियममध्ये राहणार नाही. सपोज मी याला निगेटिव्ह घेऊन टाकला, मी त्याला निगेटिव्ह घेतला तर हा काय करेल याला असा लांब ढकलेल. ओके, आणि हा त्याला ओढून घेईल, म्हणजे सेम डायरेक्शनला फोर्स, मग तो इकडं मोळ, तो स्टेशनरी राहणार नाही. मग आपण कुठं ठेवणार आहे चार्जला, पॉझिटिव्ह ठेवला तरी तेच, निगेटिव्ह ठेवला तरी तेच. मग चार्जला कुठं ठेवणार की जेणेकरून तो इक्विलिब्रियममध्ये राहायला पाहिजे. तर ते मी ह्याच लाईनवर बट आउटसाईड ठेवला आहे, इथं ठेवला समजा, पॉझिटिव्ह Q इथं ठेवला आहे मी. आता पॉझिटिव्ह Q चार्जला हा पॉझिटिव्ह काय करेल तिकडं ढकलेल, म्हणजे फोर्स काय येईल असा येईल ड्यू टू दिस. हा निगेटिव्ह काय करेल इकडं ओढेल, म्हणजे फोर्स असा येईल. मग आता फोर्स काय अपोजिट डायरेक्शनला, बट तो इक्विलिब्रियममध्ये राहील का नाही, कारण काय ह्या दोघांमधलं डिस्टन्स ॲज कम्पेअर टू दिस डिस्टन्स, हे ॲज कम्पेअर टू दिस खूप कमी, हे डिस्टन्स कमी म्हणजे याच्यामुळे येणारा फोर्स जास्त असेल, कारण फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ओके, अजून एक याची मॅग्निट्यूड जास्त आहे ॲज कम्पेअर टू दिस, म्हणजे हा जो चार्ज आहे मॅग्निट्यूडमुळे पण जास्त फोर्स ॲक्ट करेल ॲज कम्पेअर टू दिस. म्हणजे हा ढकलतो आहे पण एकदम कमी फोर्सने ढकलेल, हा जास्त फोर्सने म्हणतो. हां, बट मी चार्ज जर इथं ठेवला, पॉझिटिव्ह Q चार्ज मी इथं न ठेवता कुठं ठेवला, मी इथं ठेवला. मग आता जे डिस्टन्स बघितलं, हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स ॲज कम्पेअर टू दिस डिस्टन्स, हे डिस्टन्स ॲज कम्पेअर टू इथून पूर्ण असं डिस्टन्स हे कमी, म्हणजे हा जो चार्ज आहे हा याच्यावर जो फोर्स ॲक्ट करेल, रिपल करेल, तिकडं ढकलत राहील, तो जास्त असेल याच्यापेक्षा. याचा हात
हा चार्ज काय करत त्याला ओढत राहील, हा चार्ज काय त्याला रिपल करत राहील, ढकलत राहील. पण याचा जो फोर्स आहे ॲज कम्पेअर टू दिस जास्त असेल. व्हाय? कारण डिस्टन्स कमी. ओके, मग याच्यामुळे जास्त फोर्स म्हणजे हा इकडे यायला पाहिजे, बट तो जाणार नाही. कारण काय? याच्या मॅग्नेट्यूड जास्त आहे. मॅग्नेट्यूडमुळे तो जास्त फोर्स ॲक्ट करेल ड्यू टू ॲज कम्पेअर टू दिस. म्हणजे त्यांचे काहीतरी कॉम्बिनेशन तयार होईल आणि दोघांचा फोर्स सेम असेल इकडे. मग त्याला तिथं सॉल्व केलं आहे, बाकी काही नाही केलं. ओके, त्याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम 9 नंबरचा. फॉर अ सिस्टम शोन इन फिगर फाइंड फॉर अ सिस्टम कुठे गेलं, फॉर अ सिस्टम शोन इन फिगर फाइंड क्यू फॉर विच रिझल्टंट फोर्स ऑन क्यू इज 0. कॅपिटल क्यू ची व्हॅल्यू अशी शोधायची की स्मॉल क्यूवर येणारा फोर्स हा 0 असायला पाहिजे. मग 9 नंबरचा प्रॉब्लेम लास्टला प्रॉब्लेम बघू, बाकी नंतर बघू. 9 नंबरचा प्रॉब्लेम जर बघितला तुम्ही, प्लस क्यू, कॅपिटल क्यू, हा पण क्यू आहे, 0 0, दिस इज डी, दिस इज प्लस क्यू, बी ए असं दिलं आहे. याला ओरिजिन म्हटलं आहे. दिस इज ए साईड, ए ए ए. ओके, काय सांगितलं आहे, ह्या कॅपिटल क्यूची व्हॅल्यू शोधा जेणेकरून स्मॉल क्यूवर येणारा फोर्स 0 असायला पाहिजे. मग हा स्मॉल क्यू घ्या किंवा हा स्मॉल क्यू, इट डझंट मॅटर, तुमच्यावर डिपेंड करतो कोणताही क्यू. तर आपण कन्सिडर करू की डीवरच्या डीचा आपण ॲनालिसिस करणार आहे. ह्या घ्या किंवा ह्या घ्या, ॲन्सर सेम येणार आहे, कारण दोघांमध्ये डिस्टन्स बघा सर्व ठिकाणी बरोबर सेम आहे. तर आपण याला कन्सिडर करू. तर ह्या चार्जवर येणारा फोर्स 0 असायला पाहिजे असा क्यू पाहिजे आपल्याला. कॅपिटल क्यूची अशी व्हॅल्यू शोधायची. तर डीवर येणारा फोर्स जर बघितला तुम्ही याच्यावर, तर कोणता फोर्स आहे, हा पॉझिटिव्ह असं कन्सिडर करू आपण. 1 मिनिट, हां त्याने निगेटिव्ह कन्सिडर केला होता. ओके ओके ओके, बघा हा तर पॉझिटिव्ह आहे आपल्याला माहिती आहे, याला कन्सिडर नका करू अजून. हा पॉझिटिव्ह, हा चार्ज फिक्स आहे, याची व्हॅल्यू नाही शोधायची आपल्याला, यांची व्हॅल्यू शोधायची. ओके, हा चार्ज काय करेल, याच्यावर फोर्स ॲक्ट करताना याला इकडे रिपल करेल. वाय? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असा फोर्स असेल तो, त्याला तिकडे ढकलत असेल. मग याला मला स्टेशनरी ठेवायचे, म्हणजे याच्यावर स्टेशनरी म्हणजे काय, याला याच्यावर येणारा फोर्स जो असेल तो माझ्या तो फोर्स 0 असायला पाहिजे. ओके, हा फोर्स मी लिहून घेतो आधी. एफ ऑन फोर्स ऑन डी ड्यू टू ए. ओके, तो त्या डायरेक्शनला. मग याच्यावर 0 यायला पाहिजे, म्हणजे जेने 0 जे यायला पाहिजे तर या डायरेक्शनला पण हाफ जेवढा फोर्स आहे तेवढाच फोर्स या डायरेक्शनला यायला पाहिजे. ओके, मग तो फोर्स कुठून मिळेल, तर तो फोर्स मला हा चार्ज देईल. मग हा चार्ज आणि हा चार्ज दोघांचे 2 फोर्सेस असतील, एक ह्या लाईनच्या अलॉंग असेल, एक तर तिकडं असेल, एक तिकडं, एक ह्या लाईनच्या अलॉंग असेल. मला रिझल्टंट फोर्स कुठं पाहिजे, ह्या डायरेक्शनला पाहिजे, आणि तो केवढा पाहिजे, ह्या फोर्स एवढा. हे लॉजिक आहे, एकदम जनरल लॉजिक आहे. ह्या फोर्स एवढाच फोर्स जे इकडं असेल तर हा मूव्ह होणार नाही, याच्यावरचा नेट फोर्स 0 असेल. म्हणजे मला रिझल्टंट फोर्स इकडे पाहिजे. मग तो कोणाच्या रिझल्टंट आहे, ह्या चार्ज मिळणारा फोर्स आणि ह्या चार्ज मिळणारा फोर्स. म्हणजे मला मस्ट असे फोर्स पाहिजे. ओके, याला आपण ए म्हणू. तर हा फोर्स काय, हा फोर्स आहे डी ड्यू टू बी, फोर्स ऑन डी ड्यू टू बी. हा फोर्स काय, याला आपण इकडे ए लिहू, फोर्स ऑन डी ड्यू टू सी. ओके, या दोघांच्या रिझल्टंट इकडे येईल आणि तो याच्या एवढा असेल. साधन सिंपल. म्हणजेच मला ह्या क्यू, हा जो क्यू चार्ज आहे हा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह घ्यावा लागेल, तर हे दोघं चार्ज मला निगेटिव्ह घ्यावं लागेल. काही पण झालं तरी त्यांचे नेचर काय असेल, निगेटिव्ह असेल. मग त्यांच्यात व्हॅल्यू शोधू. सब कॅपिटल क्यू आहे, कॅपिटल क्यू
सर्व फोर्स लिहून घेऊ आणि नंतर पुट करू. फोर्स डी ड्यू टू फोर्स ऑन डी ड्यू टू बी. पहिले हा शाईन काय येईल तो के क्यू कॅपिटल क्यू डिवाइड बाय डिस्टन्स बिटवीन देम त्याच्या स्क्वेअर. ओके. नाउ फोर्स ऑन डी ड्यू टू सी के स्मॉल क्यू कॅपिटल क्यू ए स्क्वेअर. दोघं दिस. नाउ दोघांचे आपल्याला रिझल्टंट फाईंड करायचे. आधी रिझल्टंट फाईंड करून घ्या. रिझल्टंट काय येईल त्यांच्या तर रिझल्टंट येईल एफ डी बी स्क्वेअर मॅग्निट्यूडमध्ये एफ डी सी स्क्वेअर प्लस 0. मी 0 काय घेतो आहे दोघांमध्ये 90 आहे कॉस 90 0 येईल तर मी पुढची टर्म काही लिहित नाही इथं ते पुढची टर्म 0 येईल. ह्याला जर तुम्ही सॉल्व केला तर हा येईल के क्यू कॅपिटल क्यू अपॉन ए स्क्वेअर अंडर रूट 2 वाय याच्या स्क्वेअर इथं याच्या स्क्वेअर इथं दोघं सेम टर्म आहेत समेशन होऊन जाईल दोघांच्या. तर 2 × 2 होईल तो पूर्ण टर्म आपण ही आउटसाईड घेऊ अंडर रूट 2 राहील फक्त. काय राहील तो अंडर रूट 2 राहील. नाउ हा जो रिझल्टंट फोर्स आहे दिस मस्ट इक्वल टू फोर्स ऑन डी. हे दोघं सेम असेल. हा रिझल्टंट कुठं आला असा आहे हा रिझल्टंट. हा आणि हा सेम असेल त्याच्यावर त्या नेट फोर्स काय असेल 0 असेल. इक्वल असतील आणि दोघं काय असतील अपोजिट डायरेक्शनला असेल आणि इक्वल असतील. आता हा जो फोर्स आहे हा आता आहे के क्यू ए स्क्वेअर अंडर रूट 2. या व्हॉट अबाउट दिस तर दिस इज के फोर्स काढताय मी के क्यू हा पण क्यू म्हणजे क्यू स्क्वेअर दिस चार्ज अपॉन डिस्टन्स बिटवीन देमच्या स्क्वेअर म्हणजे से दिस इज बी. ओके. तर बी स्क्वेअर येईल इथं. तो आपण बी स्क्वेअरची व्हॅल्यू इकडं फाईंड करून घेऊ. बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल से दिस हा एक ट्रायंगल घेऊ असा. तर बी स्क्वेअर येईल ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे टॉईस ए स्क्वेअर. तर मी इथं पुट केलं टॉईस ए स्क्वेअर. ओके. आता काय होईल क्यू कॅन्सल के कॅन्सल ए स्क्वेअर कॅन्सल हा तिकडं येईल. सो कॅपिटल क्यू इज इक्वल टू स्मॉल क्यू इंटू 2 अंडर रूट 2. म्हणून इथं ओके व्हेरी गुड. काय आला तो हा असेल बट तो पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल तर तो का असेल आधीच मी ठरवलं होतं तो असेल निगेटिव्ह म्हणून लुक लाईक दिस हे आन्सर असेल. हा तुम्हाला निगेटिव्ह घ्यावा लागेल कारण आपण तो निगेटिव्ह घेतो. ॲन्सरमध्ये पॉझिटिव्ह पण असेल आणि निगेटिव्ह पण असेल. ऑप्शन जे बघणार तुम्ही इथं नसेल पण एक्झाममध्ये तरी ॲटलिस्ट दोघं दिलेलं असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तुम्हाला ठरवायचे असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला पाहू.